मला गावरान कोंबडा आबा पुण्याचा 1 नंबर गावरान कोंबडे आहेत आबाकडे. आणि 1 नंबर क्वालिटी आहे ना. एक नंबर वजन किती आहे quality. म्हणता तरी सांग बरं. वजन तरी 1.5 किलो पर्यंत होईल. 1.5 किलोच्या आसपास आहे. बघा म्हणजे मित्रांनो गावरान कोंबडा घ्यायचा असेल तर कुठे यायचं, आबांकडे यायचं. हा. चला बघा मित्रांनो, मी आलो आमच्या आबाकडे. आबा कोणात तुम्ही बघितलंच असेल कालच्या मंगळवारी आबाची कलाकारी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ही आबाची कलाकारी बघा. हो का, ही बाज आहे. ही बाज जवळपास 5-6 माणसं झोपायची बाज आहे. आबा जरा ढकलून दाखवा. हो का बघा, ही बाज म्हणजे आपल्या हॉस्पिटलचा जसा बेड असतो का एकदम कम्फर्टेबल. हे बघा, त्याला खाली चाकायची. असा नंबर 1 कलाकार आमच्या मंगळूरमध्ये आहे बघा. बाजा तर हो का कशा मिळलेत बघा. कुठं स्पेस आहे का बघा मुंगी उतराला नाही राव. आणि ही आबाचा काय म्हणते एकदम आलिशान बंगला आहे बरं का मित्रांनो. आलिशान बंगला तर तुम्हाला दाखवला आबाचा तर मग म्हणता आला काय बंगला राव. आणि कोंबड्या, शेळ्या, त्यानंतर जनावरं सगळं ह्याच्यामध्ये आबा. होय आबा, ही जी बाज विणली आहे तुम्ही, ही नेमकं शिकलाव कुठं तुम्ही का? माझी मी स्वतः हा शिकायला काय त्याला शिक्षण घ्यावं लागतं का? आपण ही एवढी कलाकारी मित्रांनो एकदा बघा बरं तुम्ही. आपण स्वतःच विणल्याची. अहो ही एवढी कलाकारी खतरनाक नाही राव, मी बघित नाही. लय खतरनाक कार्यक्रम केला. 1 इंच सुद्धा इकडे होऊ दिलं नाही मित्रांनो. बघा ही कशा आहे कलाकारी. तर हे बघा आबा, आता मला सांगा ते ही बेड जी आहे ही तरी कितीपर्यंत अंदाजे किती खर्च आला ह्याला बनवायला? 7,000 रुपये टोटल. 7,000 रुपये टोटल. कुठवरही ढकलत काही नाही, करा. उचलायची गरज नाही. नाही. बघा मित्रांनो, वैरण आणण्यासाठी ही सांगडा केला. हे वैरण आणण्यासाठी. आणि ते कसं घेऊन जात आहे? त्या ट्रॅक्टर लावून ट्रॅक्टरला लावून ट्रॅक्टरला उचलून आणायचं. काल रात्री काल तर वैरण आणली. ह्याच्यामध्ये. हो. म्हणजे कष्टाचं काम जे आहे ओझ्याचं बिलकुल हात लावायचं नाही. नाही. सगळं यांत्रिकीकरण केलेलं आहे बघा. हो. म्हणजे आबा फक्त तुम्ही आता मंगळूरमध्ये ना एक रोबोटच तयार करत राहिला बघा. रोबोट जर तयार केला संपलं. हा, त्याच्यामुळं बघा आता बघा हे एवढी छान बाज बनवली आहे. मध्ये एक बाज आहे मित्रांनो, ती जर बाज ती पण तुम्हाला दाखवणार आहे. ती तर बाज अशी आहे, एक कुटुंब म्हणजे आबाचं म्हणणं आहे की 2-3-4 लेकरं त्याचे आईबाप आरामात त्या बाजूवर बसू शकते, झोपू शकते, एवढी मोठी बाज आहे. एवढे मोठे कलाकार आपल्या मंगळूरमधले. आता खूप दिवस नाही झालं, एक दुसरा मंगळवार आलेला आहे. आबाची माझी चांगली जवळीक झालेली आहे. आबा माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू, आज सुद्धा व्हिडिओ येणार आहे का मित्रांनो. आबाचा व्हिडिओ व्हायरल कंटिन्यू झाला आहे. सरळ साधा आणि मन मिळव असा माणूस मला भेटलेला म्हणजे आबा. जे कधीच व्हिडिओला 100 जणांना आबा मी म्हणतोय की व्हिडिओ करू आपण. हो नको बाबा, पण पहिले तुम्ही आहात जे व्हिडिओमध्ये बिनधास्त काम केलं आणि नको हा शब्दच काढला नाही. करायचा ना कर. तर हे भारी वाटलं मला. आता आज मंगळवारी काय काय घेऊन जाणार आहोत? आज कोथिंबीर आहे, चुका पालक आहे, हा. शिपो आहे, हा कांदा आहे, हा, लसूण. सगळं आपल्या घरचंच बाजार. बरं. लसूण तर काय हो का मित्रांनो, हे महागाचं बरं का. आणि हे सगळं एकदम घरचं मेड, होम मेड आहे बघा. हे बघा हे लसूण गड्डा बघा कसला आहे, कसा आहे. हा, सगळा घरचाच बाजार. एकही वस्तू बाहेरची घ्यायची नाही. हा होय आबा. आणि ही आबाचा सगळा संसार, ही आबाचं रो हाऊस आहे. एवढं भारी आहे. इथं यायला राव आलं की माणूस जातच नाही. कसलं पट्टंग नाही बघा. हे ट्रॅक्टर काय, सोलरच्या प्लेटा, कुट्टी, मशीन, गाड्या, सगळ्यात मोठं आबाज बघा इन्कमचं कोंबड्यासाठी केलेलं. माणसाला लवकर निवारा भेटत नाही बघा. हिने कोंबड्याला कसला केला बघा. आणि गावठी गावरान आबा. हो आबा, पाहुणा फिवणा जर आला तुमच्याकडे कशाला गावात जायचं? नाही, सगळं येतच. इथं कांदा कुठा तुम्ही करता. खाणं पिणं सगळं इथलं इथं. कुठं जायचं नाही. हालाचा विषयच नाही अजिबात नाही. बघा अजिबात नाही. मित्रांनो. म्हणजे एवढा सगळा सोयी कुठली तरी एवढी करून ठेवली आहे. जनावर दिसून जनावर इकडे दावणीला पाठी मागायची. इकडे या. हा, त्या आबाचा तुम्हाला गोतावळा दाखवतो मित्रांनो. फार मोठा गोतावळा आहे आबांचा. आणि आता आबांच्या मागे मागे जातो मी. हे बघा काय गोतावळा आबाचा बघा. 2 म्हशी आपल्याला विकायच्या त्या. विक्रीसाठी आपल्याला 2 म्हशी का ठेवल्या. बरं? विकायचे ते आपल्याला होईना गेले. आपल्याला झंझट होईना गेले. होई नाही हा, बघा. होई नाही म्हणून समाधानी माणसाची लक्षणं आहेत बरं का. हे जास्त लोड घ्यायचं नाही.
मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायच्या असतील तर हे बघा हे 2 म्हशी आहेत त्या आणि ह्यांना खायला काय माहिती का हे बघा सगळं एकदम नंबर 1 असं पौष्टिक आहार. आबा कितीपर्यंत द्यायचे ते म्हशी सांगा म्हणजे आपल्याला फोन येतात लगेच आपला व्हिडिओ म्हशी ही 70ची आहे. कोणता हो का ही ही 70ची ती 90-80ची. हो का ही 70 आणि ही 90-80ची म्हैस. अशा दोन म्हशीची 2 किमती आहेत ती मित्रांनो. तिसऱ्या येताना आहे, ती आणि- तिसऱ्या येताना आहे, ही ही 5व्या येताना आहे. बघा मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर आबाचा नंबर मी सांगतो. आबा तुमचा नंबर सांगा. 98 हा 81 हा 91 हा 43 हा 38. बघा हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही फोन करून आबांना इथं येऊन म्हैस बघू शकता घेऊ शकताय. आता आबांनी काय काय आज बाजारला घेतलंय आपण ते बघूया. चला आबा. आता आज मंगळवार बाजार आहे आमच्या गावचा आणि ह्या अशा शेतकऱ्यांमुळेच बाजार पुढे गेलाय बरं का. जे स्वतः शेती करतात आणि 1 नंबरचा पालेभाज्या पिकवतात. हे बघा वैरणीचा एवढा असा हा ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरला जोडून घेऊन यायचं. ट्रॅक्टरला जोडून घेऊन यायचं उचलून. आणि हे बघा ही कोंबड्यांसाठी मस्त शेड त्यांच्यासाठी बनवलेला आहे. आता आबांनी काय काय काढलंय बघूयात. भयानक डेंजर बदक राहिली बदक काढायची का बघा. कुठं आहे दाखवा की. या. आबाकडे आलोय मित्रांनो बरं का. आबांचं सध्या कुठं होती हो का हो इथं ती. आबांच्या रो हाऊसवर आहे मित्रांनो. बघा कसं आहे वातावरण बघा नुसतं. उन्हाळा पावसाळा असंच असते थंडगार एकदम. हे बघा ही चित्र चित्र आहेत बदकं आहेत. हे असे पशुप्रेमी असलेले आमचे आबा. चित्र हे मागचं का. हा त्या कोंबडीच्या पाठीमागे हा, हा, चित्र हा. लिहिलेलं. आणि हे हे बदक बदक. हे बघा पशुप्रेमी आबा. बघा मित्रांनो वाव. ही पक्षी. कोंबड्या आहेत चित्र आहेत बदक आहेत. 100 कोंबडी आपल्याकडे. 100 कोंबडी 100 कोंबडीची. आणि कुणाला येईल त्याला म्हणजे येईल त्याला कोंबडा गिरायकाला विकताय ना. आपला 900 ते 1000 रुपये पर्यंत कोंबडा देतो. हा कोंबडी मी विकत नाही, फक्त कोंबडा. फक्त कोंबडा विकतो. अंडी वगैरे कोंबडी विकत नाही. गावरान अंडी अंडी विकतो की 10 रुपये. बघा गावरान अंडी सुद्धा दहाला मित्रांनो एक. मिळते बरं का. गावरान अंडी सुद्धा. हा, पुन्हा शेरडा आहे ती इथं 5-6 शेळ्या घरच्या आहेत. घरी शेरडा घरची वापरतात. हा राखण फेकन ते नाही करते. त्यांचं तो शेळ्यावर त्यांचा हक्क आहे. हा, शेळ्या कोंबड्या त्यांचा हक्क. हा आपला हक्क फक्त जनावरावर आहे. म्हणजे म्हशीचे पैसे बस तुमच्याकडे येतील. बस 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 बस. हा चला आता आपला पालेभाज्या दाखवू आपण आपल्या मित्रांना. आणि लवकरात लवकर या बरं का मित्रांनो. पालेभाज्या सुद्धा बघा एकदम ताजा टवटवीत. अहो ओठानं खायची भाजी असते आबांकडे. बघा आता या साईडला हे बघा कसली कोथिंबीर आई शपथ. आहा. आबा ही बोर आहे का नाही मोटर नाही. म्हणजे थोडं वाल ओपन केला का. हो. वा हो का. बघा मित्रांनो पालक शेपू शेपू कोथिंबीर चुका पालक कोथिंबीर. बघा. आणि हे बघा चालू पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एकदम चकचकीत. हे बघू शकता तुम्ही हो का. पिंडी आबा तुम्ही लय मोठी पात्रावर राहू ना. अंडे मोठंच बांधले पाहिजे तरच विकली जाते. गिरायकाला परवडलं पाहिजे बरोबर आहे घ्यायला. की. आणि मित्रांनो सगळ्यात हे काय हा आज आपण आबाकडे वशील लावणार का मित्रांनो. आज आपल्याला आबाकुंड कोथिंबीर चुक्याची भाजी आणि शेपूची भाजी आबाकुंड. आणि तुम्ही म्हणताल आबा तुमच्या व्हिडिओमध्ये असतील म्हणजे तुम्ही फुकट घ्याल. नाही आपण आबाला पैसे देऊन घेणार आहोत मित्रांनो. कारण पण वशिला लावला एवढाच की माझी शिल्लक ठेवा. पैसे असतील ते देऊन घ्यायचे. बघा मित्रांनो कसा आहे पालेभाज्या एकदम चकचकीत स्वच्छ पाण्यात स्वच्छ पाण्यात. विहिरीच्या पाण्यात घेऊन विषय असा बघा की बघा. बाबा घाण पाण्यात धुवायचे नाही. कुठं बुडक्याला सुद्धा घाण नसते हो का. क्लिअर कट करून दिसते त्यामुळे. ठीक आहे बघा बघा कसा आहे बघा पालेभाज्या एकदम एवढा टवटवीत चकचकीत पालेभाज्या धुण्यासाठी जो काय इथला वाल थोडा ओपन केला आहे आणि पालेभाज्या धुलेल्या आहेत. झाडांना पाणी जात आहे. हे बघा कसलं आहे बघा. अहो कोकणात आले नोट ना आबा मला तर खरंच घे थंडगार. हा दाखा. आम्ही कांद्याचं सुद्धा ह्यांनी निवड चालू केलेली आहे. कांदा सुद्धा आहे. कांदा निवडून कांदा सुद्धा मार्केटला घेऊन जात आहेत. लिंबुनी आहे चिक्कू आहे नारळ आहे आंबा आहे. काय नाही बघा इकडे आंब्याची बाग आहे बघा ही. तर एकंदरीत ह्या अशा प्रकारे आबांचा संसार चालू आहे बघा मित्रांनो. आणि कमेंटमधून सांगा आमचे आबा तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच.
होय आबा होय. आबा जरा आपल्या ह्यांना सांगा की आता हे आता जे आपला व्हिडिओ बघत असतील आपले प्रेक्षक आपले फॉलोअर्स बरं का तुमचं इथं थांबा लय मस्त दिसलं. आता मला एक सांगा तुम्ही की आता तुम्ही तुमचं वय किती आहे, तुम्ही हे जे काही कष्ट करताय ह्याच्यातून तुम्हाला मिळणारा मोबदला किती आहे, त्यापेक्षा तुम्हाला समाधान कशात मिळतं? मला सगळ्यात समाधान आहे, हां सगळ्यात पूर्ण सगळ्यात कशात बी असू द्या समाधानच आहे. हां आणि माझं वय 66 चालू आहे सध्या सध्याला 66 चालू आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? म्हणजे आता हे तुम्ही शेतामध्ये एवढं राबताय हे करताय म्हणजे 66 वय आहे हो. असं वाटत नाही हाय. आहे. तुम्ही आता जास्त आहे. सांगण्यासारखं वाटते मला. एनर्जी अशी वाटते की आता 30-35 ची एनर्जी नाही, आपली 66 वय आहे माझं. काय काय काम करता अच्छा. शेतात? मी फक्त जनावर सांभाळतो, बाकी पोरं करते ती. सगळं हो, बर. मी फक्त जनावर सांभाळतो. त्यांना सोडायचं सोडाचं, चारून आणायचं, दारादुरा आपण काढायचं, सगळं? शेंगाणं आपण करायचं. हा मग पोरं बाकीचं करते ते शेतीतलं उद्योग. होय. हो, बघा मित्रांनो, म्हणजे आबाला बरेच जणांच्या मागच्या वेळेस कमेंट आलं की आबा एवढे चकचकीत दिसतात म्हणजे आबा निवांतच असतील. अरे निवांत कुठले, हे त्यांचं जे काही सौंदर्य आहे ना हे कामातून आलेलं आहे, घामातून आलेलं आहे आणि शुद्ध विचार, सगळ्यात महत्वाचं समाधान. समाधान. जो सगळ्यात माणूस समाधान. समाधानी असतो ना त्याचं सौंदर्य हे मरोस्तवर जात नाही. आपल्याला कुठेही दुःख नाही, बरोबर आहे. समाधान आहे, एकदम समाधान. जे दिल त्यानं ते आरामात बस, आपण जेवढं घ्यायचं, दिल सुख तेवढंच. असो दुःख असो. एवढंच. बरोबर आहे. बस. तर आता आबा कांदे सुद्धा निवडत आहेत बरं का मित्रांनो. कांदे आज आमच्या मंगळूरचा बाजार आहे. आबा बाजार जसा आपला चालू झाला हो. तेव्हापासून आपलं चलनात काय वाढ झाली का तुमच्या वैयक्तिक? हा, होय. होय. म्हणजे तरी साधारण एक- काय? आता समजा बाबा 2000 मिळत असले तर मला 3000ची विक्री होती आहे माझी. हा. हो. आणि बाहेर माळवं माझं थोडकं असतंय, लय नसतं ना, कंटिन्यू असते तुमचं? कंटिन्यू. थोडकंच असते पण काय क्वालिटी थोडकं असते, दाखवा पण बरं त्या चांगलं हातातली असते. कोथिंबीर. बघा मित्रांनो, एक नंबर ही होती. अशी कोथिंबीर आहे. हो, त्याचा वास एवढा याला आता मी व्हिडिओ काढायला जवळपास 7-8 फुटावरून व्हिडिओ काढतोय, हे तोर वास येतोय बघा. आणि आज तर काय आबा शेवटचा दिवस आहे राव. आज हो. कोथिंबीर ही आज बेत बघा मित्रांनो, आज बेत असतात. बेतावर बेत आज उद्यापासून श्रावण चालू होते म्हणजे आज काय नाही, खट्टा मिठाच असतं दिवसभर. हो. त्याच्यामुळे असं कोथिंबीर त्याचं गिऱ्हाईकाची आबाची, मर्जी असते. म्हणून आबाला आधी सांगितलं की माझ्यासाठी 2 कोथिंबीरच्या पेंड्या. हो. मी व्हिडिओ मधून सांगावलं बरं का आबा, परत मी ह्याच्यातनं कमेंट मधून सांगणार की आबानं मला दिलं नाही म्हणून. हो. 2 कोथिंबीरच्या पेंड्या, 2 ते चुक्याच्या आणि पालकाच्या दोन. आणि 2 शेपूच्या, अशा 6 दोन. पेंड्या माझ्या काढून ठेवायच्या. हो, हो, हो. हा, मी जरा बाजारात यायला उशीर जरी झाला तरी माझं येतो शिल्लक. काढून, हा. येतो. बघा मित्रांनो, हे आमचे आबा येतो असे काढून. कुणाला नाराज करत नाही. नाही. यायचं ना घेऊन जा. माझ्या समोरच यांनी मागच्या वेळेस यांच्या मित्रांनो 5 रुपयाला कोथिंबीर विकली राव. हे 10ला विकत होते. जाऊ द्या म्हणले, आता काय मित्र आहे, आता काय बोलू म्हणले. आता जाऊ ते द्या. बसलं आणि विकायला सुरुवात केली, त्याला 10 रुपयाला म्हणलं तर त्यानं बोंबलून निघलं 5 रुपयानं दान 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 दान. 5 मिनिटात पोतं कमीत खाल्ली. कमी माझी 500 रुपये त्यानं नुकसान केली तरी मी समाधान आहे. बघा मित्रांनो, 500 रुपयामध्ये जर त्यानं नुकसान केली असली तरी मी समाधान आहे. दोस्त हा. दोस्त आपल्याला दोस्ताला नाराज करून काय मिळणार थोडंच. बघा मित्रांनो, ही जुनी माणसं आहेत बरं का, आणि ही दोस्ताला नाराज करत नाही. करत नाही. म्हणल्यावर मग मला सांगा, हे परक्यांना हे सहज आपलंसं करतात बरं का, सहज. आबाची आणि माझी ओळख सुद्धा नव्हती राव, कधी तर आबाला बघितलेलं होतं मी, आणि सहज आबाचा आणि माझा ऋणानुबंध संबंध आला व्हिडिओ त्या माध्यमातून. आबांना मी आवडू लागलो ना आबा मला जास्त आवडू लागले. त्या आबांनी ज्या व्हिडिओमध्ये मला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये आबांनी म्हणजे मस्त काम केले. आणि असे हे आमचे आबा, मंगरूळचे आबा सगळ्यांचे. मित्रांनो, कमेंटमधून सांगा आमचे आबा कसे वाटले आणि आबाची ॲक्टिंगसुद्धा कशी वाटली, आबाचा स्वभाव, आबाचा व्यवसाय भाजीपाल्याचा, त्यांच्या गाई म्हशी, त्यांच्या हे सगळा, हे त्यांचं रो हाऊस, हे एकदम फार्म हाऊस आहे, सॉरी फार्म हाऊस कसं वाटलं बघा आबांचं. हे एवढं मोठं ग्राउंड आहे पुढे, जबरदस्त पाणी पिण्यासाठी होत आहे. क्रिकेटचं ग्राउंड असल्यासारखं ग्राउंड आहे मित्रांनो. तर आबा आपल्या फॉलोअर्सला सांगा, जरा फॉलो करा, कमेंट करा, जरा सांगा तुमच्या भाषेत राव. फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, शेअर करा, आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. आमच्यावर प्रेम राहू द्या असंच. धन्यवाद आबा. धन्यवाद. चला.